आणखीन 60 वर्षापूर्वी असाच पडदा उघडला असेल। त्यापैकी आता उपस्थित असलेले कोण तसे लक्षात जाणतेपणातले कोण नसतील, कारण ते असलेले असते तर आज जवळजवळ 100-1 वर्षाचे असले असते। परंतु एक माणूस आहे की ज्यांनी बघितलेलं असू शकेल किंवा त्यांच्या स्मरणात असू शकेल। त्यावेळी भाऊसाहेब शिंदे अध्यक्ष होते, त्यांनी 20 वर्ष काम केलं आणि त्यांच्या बरोबरीला एटी कुबल होते आणि अनेक लोक अशी येऊन यांनी शिवाजी मंदिर बंदिस्त नाट्यगृह सुरू केलं। खुल्या नाट्यगृहामध्ये काम करणारे आणि बंदिस्त नाट्यगृहात काम करणाऱ्या अभिनेत्री अजून आहेत, त्या म्हणजे नैना आपटे। त्यांनी बेबंदशाहीमध्ये लहानपणी असताना भूमिका केली होती आणि आजही त्या ह्या रंगमंचावरती काम करतात, असा आपला रंगमंच आहे। त्यानंतर जे.के. सावंत, ॲड आर.एल. बेलोसे, मुराराव राणे, सी.स. सावंत, मनोहर नरे, शशिकांत भालेकर, प्रतापराव तोरसकर आणि विद्यमान अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या नेतृत्वाखाली गेले 83 वर्ष हा शिवाजी मंदिर नाट्यगृहाचा ट्रस्ट सुरू आहे। आज आम्हाला आनंद वाटतो की राज्याचे मुख्यमंत्री नाही, खरं माझी गडबड होते, पण भावी मुख्यमंत्री नक्की वागव ना टाळा, आपला माणूस त्या अडचणीतनं आणणार आणि आला तर बरं, ते मराठ्यांना अडचणीतनं सुटायचं कसंही नक्की माहिती असतं। तर आमचे सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेलार उपस्थित आहे। 60 वर्षापूर्वी बाळासाहेब देसाई, त्यावेळी ते गृहमंत्री होते, त्यांच्या हस्ते या नाट्यगृहाचं उद्घाटन झालेलं आहे आणि त्यावेळी दयानंद बांदोडकर गोव्याचे मुख्यमंत्री हे प्रमुख पाहुणे म्हणून होते आणि 6-7 महिन्यानंतर जेव्हा राजश्री शाहू सभागृहाची इमारत बांधली त्या वसंतराव नाईक हे मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या उपस्थितीत आपण ह्या ट्रस्टच्या संपूर्ण इमारतीचं उद्घाटन केलंय। हा रंगमंच अनेक गोष्टींनी गाजलेला आहे, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक वेगवेगळ्या पद्धतीने इथे काम होतं। आज नाटकच नाही तर नाटकाबरोबर अनेक कार्यक्रम इथे होत असतात, विविध कला सादर होत असतात। महाराष्ट्रातच नव्हे, मुंबईत तर नाहीच, पण महाराष्ट्रात नव्हे तर भारतातही पेक्षा आशिया खंडामध्ये ही रंगभूमी अशी आहे की सर्वात जास्त इथे कार्यक्रम होतात आशियामध्ये। आजही इथे पूर्वी 3-3 प्रयोग व्हायचे, त्याच्या आधी 4-4 प्रयोग पण दिवसाला व्हायचे, सकाळी 9ला, 12 वाजता, दुपारी 3 वाजता, रात्री संध्याकाळी 7 वाजता आणि रात्री 9:30चा एक प्रयोग असायचा। अशी रंगभूमी अनेकांच्या घामानी, कष्टानी, मेहनतीने फुललेली आहे। पण आजही या मुंबईमध्ये असून सुद्धा आजही जवळजवळ 75 प्रयोग साहेब या रंगभूमीवरती दर महिन्याला होतात। ते कुठल्याही ट्रस्टच्या नाट्यगृहामध्ये महाराष्ट्रातल्या किंवा इकडच्या शासकीय रंगभूमीवरती किंवा महापालिकेच्या रंगभूमीवरती होत नाही, कारण इथे ज्या पद्धतीने काम केलं जातं ते सेवाभाव ट्रस्ट लक्षात ठेवून केलेलं आहे। आपण आमच्या विनंतीला मान देऊन आलात त्याबद्दल ट्रस्टचे सरचिटणीस आमचे अण्णासाहेब सावंत यांना विनंती करतो की एक गौरव चिन्ह देऊन, सन्मान आपण चिन्ह देऊन त्यांचं स्वागत करूया। आशिषजी शेलार यांचं स्वागत जिजाऊंची आणि शिवबांची मूर्ती देऊन आपण त्यांचं स्वागत करूया। जिजाऊंनी दिलेलं स्वप्न होतं ते शिवरायांनी साकार केलं, म्हणून 350 वर्ष हा भगवा या महाराष्ट्रात फडकत आहे आणि पुढचे अनंत काळ फडकत राहील। तेव्हा बोला जय जिजाऊ, जय शिवराय। शिवाजी महाराजांचं पुस्तक आहे, ताराराणीचं पण इतिहासाचं पुस्तक, आपण त्यांना भेट देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे। त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे आजचे जागतिक रंगभूमीवरती ज्यांनी आपली दिग्दर्शन आणि रंगकर्मी म्हणून काम केलं, मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये ज्यांनी नाट्य विभाग सुरू केला, त्याचप्रमाणे NSD म्हणजे राष्ट्रीय अकादमी नाटकाची त्याचे जे 10 वर्ष प्रमुख राहिलेले वामन केंद्रे यांचाही सन्मान आमच्या ट्रस्टचे अध्यक्ष
ब्रिगेडियर सुधीर सावंत यांना विनंती करतो की त्यांचा आपण सन्मान करावा. ब्रिगेडियर सुधीर सावंत हे आमचे अध्यक्ष आहेत, माजी खासदार, माजी आमदार, गेले 15 वर्ष या ट्रस्टचे विश्वस्त म्हणून सुद्धा आहेत. आमच्या रंगमंचावरती अनेक लोक बसलेली आहेत, त्यामध्ये ज्यांच्यामुळे आशिष शेलार नक्की येतील याची खात्री आम्हाला होती. त्यांच्यासाठी आम्ही खूप त्रास घेतला. आमच्या सुहास घाटनी खूप प्रयत्न केले. त्यांच्या सुविध पत्नी प्रतिमा शेलार आलेल्या आहे तिथे. प्रतिमाताई शेलार, आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आमचा सन्मान घ्यावा. रेड कलरचे शर्ट घातले आणि ग्रीन कलरचे घातले. आठवते सांगताना. मी व्हिडिओ कॉल करू का? व्हिडिओ कॉलवर एवढ्या लांब दिसणार आहे. त्यांचाही आम्ही सन्मान करतो. सुहास घाग यांना विनंती करतो की आपण सचिव आमच्या ट्रस्टचे जे आहेत ॲडव्होकेट सुहास घाग यांनी त्यांचा सन्मान करावा. प्रतिमाताईंना आम्ही विशेष धन्यवाद देतो की तुम्हाला आम्ही जास्त त्रास दिला, त्यामुळे आशिष जे आलेच, पण त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त तुम्हाला धन्यवाद इतकंच देतो की आम्ही जय जिजाऊ जय शिवराय बोलतो, पण रंगमंचावरती स्त्रियांना जास्त मान देत नाही. वस्तुस्थिती ही उणीव भरून काढली, त्याच्याबद्दल तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद. टाळ्या वाजवा ना. कधी आपण जिजाऊंचा मान राखणार? आपण ताराराणी नाटक बघतो, 4 छत्रपती बघितलेल्या स्त्रियांचं नाटक आहे. 4 छत्रपती ज्यांनी शिवराय बघितले, ज्यांनी संभाजीराजे बघितले, राजाराम राजे बघितले, शाहू राजे बघितले, पण आपल्याकडे अजून मराठ्यांमध्ये छत्रपती महिला झालेली नाही. वस्तुस्थिती आहे. मला वाटतं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा लवकर महिला झाल्या पाहिजे. त्यासाठी नाटक आहे. नाटक काय, रंगमंचावरनं काही सांगायच्या गोष्टी असतात, त्या सांगितल्या पाहिजे. आमचे उपाध्यक्ष तोरसकर, डॉक्टर तोरसकर, त्याप्रमाणे विश्वस्त मंडळामधले संतोषजी शिंदे, कार्यकारी विश्वस्त बजरंग चव्हाण, सचिव ॲडव्होकेट सुहास घाट, नियामक मंडळ सदस्य आमचे रवींद्रनाथ सुर्वे, त्याचप्रमाणे नियामक मंडळाचे सदस्य राजेश मनोहर नरेंचे चिरंजीव आहे, आबासाहेब तोरसकरांचे चिरंजीव आहेत. त्याचप्रमाणे आमचे कार्यालयीन सचिव अभिजित सावंत आणि मी विश्वस्त ज्ञानेश महाराव, आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. एक 60वं वर्ष आहे. खूप काही अनेक ताकदीने साजरं केलं पाहिजे, पण इतक्या मोठ्या संख्येने इतक्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही आलात, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. छत्रपती शिवाजी स्मारक ट्रस्ट हे काम करत राहील. अनेक, मी जशी मागाशी नावं घेतली की आज आमच्यामध्ये 83 वर्षामध्ये फक्त 10 अध्यक्ष झाले. इतका एकोप्याने सामोपचाराने आम्ही काम करतो. परंतु जसे शेलार साहेब जसे आहेत, तसे आमच्या शिवाजी मंदिर ट्रस्टचे शेलार मामा सुद्धा एक आहेत. कारण आमचे जे सरचिटणीस आहेत अण्णासाहेब सावंत तथा चंद्रकांत सावंत, हे गेले 42 वर्ष ट्रस्टचे सदस्य, आपलं सरचिटणीस म्हणून काम करतात आणि त्यांचं वय फक्त अवघं 88 वर्ष आहे. 88 वर्षाचे असून सुद्धा ते आम्हाला मार्गदर्शन करत असतात उत्तम पद्धतीने. त्याबद्दल त्यांचेही आभार मानून हा कार्यक्रमाला सुरुवात करतो. यानंतर वामन केंद्रे यांनी मार्गदर्शन करावे अशी विनंती त्यांना करतो. सर्वांना नमस्कार. शिवाजी मंदिर स्मारक ट्रस्ट चा आज वर्धापन दिन. खरं म्हणजे नाटकवाल्यांचा वर्धापन दिन म्हणून हा साजरा केला पाहिजे.
कारण मराठी नाटक असं म्हटल्याबरोबर थिएटरचं नाव पहिलं येतं ते शिवाजी मंदिर. किंबहुना मराठी नाटकाची रंगभूमी असं जेव्हा महाराष्ट्राबाहेर म्हटलं जातं तेव्हा थेट पहिलं नाव येतं ते शिवाजी नाट्य मंदिर. आणि या सगळ्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. म्हणून या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. आजची तारीख काय? आज अत्यंत आनंदाचा दिवस आहे. आज आपल्यामध्ये आपलेच मित्र माननीय नामदार आशिषजी शेलार आपल्यामध्ये आहेत. खरं म्हणजे महाराष्ट्र काही वर्षापासून एका संवेदनशील सांस्कृतिक मंत्र्याच्या प्रतीक्षेत होता आणि ती प्रतीक्षा मला वाटतं या नेमणुकीनं संपलेली आहे. आणि ज्ञानेश महाराव म्हटले ते खरं आहे. हा माझा अनुभव आहे. कारण महाराष्ट्रामध्ये जो सांस्कृतिक मंत्री होतो तो पुढे जाऊन मुख्यमंत्री होतोच होतो, अशी महाराष्ट्राची परंपरा. मग ते सुशील कुमार शिंदे असतील, विलासराव देशमुख असतील, अशोक चव्हाण असतील. अशोक चव्हाणांना मी एकदा म्हटलं होतं, तुम्ही सांस्कृतिक मंत्री झाल्यानंतर तुम्ही मुख्यमंत्री होणार. तेव्हा स्वभावाप्रमाणे माणसं लाजतात. 9च महिन्यानंतर ते मुख्यमंत्री झाले आणि हा खरा इतिहास आहे. तर अशा पद्धतीचे शेलार जे आमच्या अवतीभोवती आम्हाला माहित आहे, कार्यकर्त्यापासून ते आज अत्यंत प्रमुख नेते मंडळीमध्ये, आणि केवळ ते महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारतीय स्तरावर जी नेते मंडळी आहेत त्या नेते मंडळी त्यांचं नाव आग्रहानं घेतलं जातं. आणि म्हणून महाराष्ट्राला आपल्याकडून खूप अपेक्षा आहे. म्हणजे आपण कुठल्या पदावर असाल तेव्हाही आणि नसाल तेव्हाही, कारण 24 तास अवेलेबल असलेला एक कार्यकर्ता, एक मित्र म्हणून सगळं कलावंत विश्व आपल्याकडे बघतो. आणि इतका विश्वास, इतकी खात्री की आपण कुठलंही काम सांगितलं की ते होईलच असा आम्हाला प्रचंड प्रमाणामध्ये आपल्यावर विश्वास आहे. आणि त्याचा आनंद आज जास्त आहे. आमच्या मंडळाचे श्री शिवाजी छत्रपती स्मारक मंडळाचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंतजी आणि सगळेच विश्वस्त, या सगळ्यांना मानाचा मुजरा एवढ्यासाठीच की सरकारच्या मदतीविना असा एक ट्रस्ट चालवणं, आणि तोही 82 वर्ष, ज्याच्यामध्ये थिएटर चालवणं ही जगामधले अत्यंत तोट्यातली गोष्ट आहे. जगामध्ये एकही थिएटर प्रॉफिट मध्ये चालत नाही. आणि असं थिएटर चालवणं, ते सुद्धा सुसज्ज असं ठेवणं, दरवेळेला त्याच्यामध्ये सुधारणा करणं आणि मराठी रंगभूमीला समर्पक कशा सोयी देता येतील असा विचार करून ते सतत अपग्रेड करत राहणं, याला जे धैर्य लागतं, याला जी संवेदना लागती, मला असं वाटतं ती या सगळ्या मंडळीमध्ये आहे. आणि म्हणून ते फार महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून त्यांचं टाळ्या वाजवून आपण अभिनंदन केलं पाहिजे. म्हणजे जसं ज्ञानेश महारावांनी सांगितलं की या मंचावरती ज्यांनी ज्यांनी पाऊल ठेवलं, म्हणजे महाराष्ट्रातला असा कुठलाही कलावंत नसेल, नाटककार नसेल, दिग्दर्शक नसेल की ज्याचं इथे नाटक झालं आणि ते सुप्रसिद्ध झालं नाही, असं अगदीच अपरिहार्यपणे कुठलं झालं असेल तर मला माहिती नाही. म्हणून महाराष्ट्रामध्ये असं म्हटलं जातं की शिवाजी मंदिरच्या मंचावर एकदा प्रयोग झाला की त्या माणसाचं भविष्य उज्ज्वल होतं. आणि म्हणून ही रंगभूमी जी आहे, हे जे मंच जो आहे तो अत्यंत आमच्या दृष्टीनं पवित्र असलेला मंच आहे. म्हणजे जसं पांडुरंगाकडे गेल्यानंतर आपल्याला वाटतं की आता माझं काहीतरी बरं होईल, तसंच या मंचावर पाऊल ठेवलं की प्रत्येक कलावंताची ही भावना असते. शिवाजी मंदिरचं कौतुक याच्यासाठी आहे की नाटकाबरोबरच त्यांनी बाकीच्याही गोष्टी अनेक केलेल्या आहेत आणि करत आलेले आहेत. पण मागच्या 1.5-2 वर्षापासून माझा अनुभव वेगळा आहे. ब्रिगेडियर सुधीर सावंत, ज्ञानेश महाराव आणि ही सगळीच आताची जी नव्या उमेदीची ट्रस्टी मंडळी जी आहे ती आल्यानंतर
हे अजून विस्तारत आहे, याची विजन बदलती आहे, याचा दृष्टिकोन बदलतो. याच्यामध्ये त्यांनी अत्यंत आवर्जून मी दिल्ली येऊन परत आल्यानंतर नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचं संचालक पद भूषवून परत आल्यानंतर आवर्जून ब्रिगेडियर सावंत आणि ज्ञानेश महारावाणी या सगळ्याच मंडळींनी बोलावलं. आणि आता आम्हाला नाटकाचे प्रयोग तर आमचे चालूच आहेत, पण इथे नाटकाचं प्रशिक्षण पण सुरू झालं पाहिजे असा आग्रह धरला. आणि म्हणून मागच्या 1.5-2 वर्षापासून इथे नाटकाच्या प्रशिक्षणाच्या कार्यशाळा सुरू झाल्या आणि आतापर्यंत जवळजवळ 150 ते 200 विद्यार्थ्यांना आम्ही प्रशिक्षित केलेलं आहे. मोठ्या विद्यार्थ्यांबरोबर मोठ्या कलाकारांची जशी सोय आहे तशीच लहान मुलांची सोय आहे. म्हणून आजच वर्धापन दिनाच्या दिवशीचं निमित्त साधून आम्ही श्रीमती गौरी केंद्रे यांच्या संचालकत्वाखाली आजपासून 15 दिवसाची बालनाट्य कार्यशाळा सुरू झालेली आहे. कारण आज खऱ्या अर्थानं बाल रंगभूमीकडे विशेषत्वानं लक्ष देण्याची गरज आहे. कोणी एके काळामध्ये जेव्हा सुलभा देशपांडे होत्या, सुधा करमरकर होत्या, प्रतिभा मतकरी होत्या किंवा अजून तत्सम रत्नाकर मतकरी होते, सई परांजपे होत्या, तेव्हा एक चळवळ म्हणून बालनाट्याकडे बघितलं जात होतं. आज त्या मानानं आपल्याला जाणीवपूर्वक बालकांपासून कलावंत मोठा घडत जातो, प्रेक्षक घडत जातो, म्हणून त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आणि ती निकड लक्षात घेऊन एक छोटासा प्रयत्न म्हणून आजपासूनच बालनाट्य कार्यशाळा इथे सुरू झालेली. मराठी माणसाला नाटकाचं वेड आहे असं म्हटलं जातं. म्हणजे भारतभूमीच्या या पाठीवर या देशामध्ये सगळ्यात जास्त नाटकाचं वेळ 2 समाजाला असं म्हटलं जातं आणि त्यातला अग्रेसर समाज कोण आहे तर तो मराठी समाज आहे. म्हणजे एक मराठी माणसाला नाटकाचं वेड आहे आणि दुसरं बंगाली माणसाला नाटकाचं वेड आहे असं म्हटलं जातं. काही वर्षापासून ह्या विचारांनी आम्ही प्रेरित आहोत की आम्हाला नाटकाचं वेड आहे आणि आम्ही मान्य केलं. आणि आम्ही जे प्रशिक्षित करतो ते आपल्यासारखेच अधिक चांगले गुणी वेडे माणसं तयार व्हावीत हाच त्याच्या मागचा उद्देश असतो. परंतु खऱ्या अर्थानं शासनाने फार पूर्वी एक आठवण म्हणून आशिष शेलारांना आठवण म्हणून की महाराष्ट्राची एक प्रशिक्षण केंद्र सुरू व्हावं, महाराष्ट्राची एक ड्रामा स्कूल सुरू व्हावी अशी मला वाटतं इथे घोषणा अगोदर झाली होती. पण मराठी माणसाला नाटकाचं वेळ आहे, जे काय छोट्या ड्रामा स्कूलवर हे भागू नये. खरं म्हणजे याचं नाटकाचं सगळ्या व्हिज्युअल आर्टचं विद्यापीठ आहे, संगीताचं विद्यापीठ आहे, नृत्याचं विद्यापीठ आहे, पेंटिंगचं विद्यापीठ आहे, ललित कलांचं विद्यापीठ आहे. पण माझ्या अभ्यासाअंती संपूर्ण जगामध्ये नाटकाला डेडिकेटेड दिलेलं किंवा असलेलं एकही विद्यापीठ नाही. आणि ते महाराष्ट्रात स्थापन व्हावं आणि ते आपल्या हस्ता व्हावं याची आम्हाला या ठिकाणी आज इच्छा प्रकट करावीशी वाटते. कारण जेणेकरून मराठी रंगभूमीचा 200-225 वर्षाचा इतिहास खरं म्हणजे तो आता 17व्या शतकापर्यंत गेला. मागच्या वर्धापन दिनी आम्ही जे पहिलं नाटक लिहिलं सरफोजी राजे भोसले तंजावरचे आणि त्यांचे आताचे जे वंशज होते ते या मंचावरती होते आणि त्यांनी 1717व्या शतकात ते नाटक लिहिलं. आणि एक नाटक लिहिलं नाही तर जवळजवळ 29 नाटकं लिहिली मराठीमध्ये, तामिळमध्ये. आणि त्याचाही शोध लागला. आणि म्हणून ब्रिगेडियर आणि महाराव आणि या सगळ्या मंडळीच्या पुढाकारानं त्यांचं तैलचित्र खाली लावलेलं आहे. पहिला मराठीतला नाटककार हा महाराष्ट्रात नाही तर तंजावर मध्ये होता आणि सुदैवानं तो भोसले घराण्याचा होता, हे सांगणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून हे सगळं शिकण्यासाठी संपूर्ण जगामधून विद्यार्थी आपल्याकडे आकर्षित झाला पाहिजे. त्याच विद्यापीठामध्ये लोककला जो महाराष्ट्राचा आत्मा आहे, मग तो तमाशा असेल, कीर्तन असेल, भारुड असेल, दशावतार असेल, गडी गंमत असेल, कितीतरी आहे, जवळजवळ 70-75 परफॉर्मिंग आर्ट्स आपल्याकडे. या सगळ्यांना जर एखादं विद्यापीठ अशा पद्धतीचं स्थापन झालं तर जवळजवळ 22 ते 25 कोर्सेस आपण डिझाईन करू शकतो. आणि महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या, शहरी भागातल्या, निमशहरी भागातल्या कलावंतांना जसं प्रशिक्षण दिलं जाऊ शकतं तसं जगातल्या रिसर्च करणाऱ्या माणसांना, जगातल्या विद्यार्थ्यांना आपण आपल्याकडे आकर्षित करू शकतो. आणि मग जी दशावतारामधून निर्माण झाली आमची रंगभूमी आहे
जी संगीत रंगभूमी आहे त्या संगीत रंगभूमीचं श्रेष्ठत्व काय आहे, आधुनिक रंगभूमीचं श्रेष्ठत्व काय आहे, अशा पद्धतीचे कोर्सेस डिझाईन करून आपलं नाटक हे जगाच्या विद्यार्थ्यांना शिकवलं जाऊ शकतं आणि मराठी नाटक महाराष्ट्रापुरता न राहता ते जगाच्या पाठीवर आपण आपलं सगळं संचित पसरवू शकतो असं मला या क्षणी बोलावंसं वाटलं म्हणून मी बोलतो. मला इथे बोलावलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि पुन्हा एकदा वर्धापन दिनाच्या आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 60व्या वर्षी माणसं निवृत्त होतात, परंतु संस्थेच्या बाबतीत तसं होत नाही आणि इमारतीच्या बाबतीत तर अजिबात तसं होत नाही. या रंगभूमीने आतापर्यंत अनेकांना आधार दिला, परंतु काठीचा आधार देणाऱ्या काठीला सुद्धा कधीतरी हक्काचा एक कोपरा लागतो. तो मला असं वाटतं आम्हाला शासनाने द्यावा आता, ही अशी वेळ आलेली आहे. कारण जे आम्ही आतापर्यंत करतोय ते आम्ही स्वतःच्या ताकदीवरती करतोय, कधी शासकीय मदत घेतलेली नाही. तुम्ही साहेब अनेक ठिकाणी सभागृह बघत असाल, परंतु ह्या मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये असं एकमेव सभागृह आहे की त्याच्या गॅलरीला खांब नाहीये, कुठेही खांब नाहीये. शासकीय ही जी आहे हेरिटेज आहे, ह्याच्या खांब का नाहीयेत हे बघण्यासाठी याच्या मागच्या बाजूला गेल्यानंतर 60 वर्षापूर्वी ज्यांनी हे कोणी डिझाईन केलेलं असेल त्यांना खरोखर आजच्या दिवशी आपण मानाचा मुद्रा आपण केला पाहिजे. कारण अनेक ठिकाणी आम्ही महाराष्ट्रभर, मी तर फिरतो नाटकाच्या निमित्ताने, पण आम्ही इतर पण कामानिमित्ताने फिरतो. खांब असतात आणि ते खूप अडचणीचे ठरतात. तर आम्हाला असं वाटतं की आता ह्याचा जपायचं असेल तर ह्याचा थोडासा वाढविस्तार लोकांच्या गरजेनुसार केला पाहिजे. आणि त्यासाठी मला असं वाटतं की तुम्ही उदार हस्ते, शासनाची नाही पण स्वतःही पुढाकार घ्या अशी आपलं. कारण तुम्ही पण आमचे सदस्यच आहात. आज आलेले सगळे सदस्य आहेत, त्यांच्यापैकी काहींचा सन्मान आता आपल्या साहेबांच्या हस्ते व्हायचा आहे, शेलार साहेबांच्या हस्ते. आज ज्यांचा आता उल्लेख केला त्या संचालिका रंगपीठ लहान मुलांचं जे होतं ते गौरी के वामन केंद्रे यांचा सन्मान सांस्कृतिक मंत्र्यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. या झुलवा नाटकामध्ये 40 वर्षापूर्वी अत्यंत जबरदस्त भूमिका केलेल्या गौरी केंद्रे आणि हिंदी चित्रपटामध्ये सुद्धा मला वाटतं अमिताभ बच्चनच्या आईची भूमिका त्यांनी केलेली आहे असे आहे. त्याचप्रमाणे दिलीप पाटील आलेत का? दिलीप पाटील आपल्या मुंबई विद्यापीठाचे प्रमुख अधिकारी असलेले, संचालक असलेले, त्याचप्रमाणे आताही निवृत्त झाल्यानंतर शैक्षणिक आणि सामाजिक काम करणारे दिलीप पाटील यांचाही सन्मान होतोय. धन्यवाद. त्याप्रमाणे संदीप कुमार कदम हे RCF चे प्रमुख आहेत आणि अनेक सामाजिक काम आणि शैक्षणिक कामामध्ये त्यांचा सहभाग असतो. आपल्या ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या नेतृत्वाखाली जी माजी सैनिकांची संघटना कार्यरत आहे त्याच्यामध्ये ते सहभागी असतात, पुढाकार घेतात, त्यांचाही सन्मान होतो. धन्यवाद साहेब. शिवाजी मंदिर जसं आता सांगितलं, ह्या रंगभूमीवरती अनेक प्रयोग केले जातात. नमन आहेत, खेळ आहेत, नाटकं आहेत, पण गेल्या 2 वर्षापासून संगीत नाटक, बाल नाटक, लहान मुलांचं नाटक आणि त्याप्रमाणे प्रायोगिक नाटक यांना सर्वांपेक्षा आम्ही 25% सवलत देतो. शिवाजी मंदिरचं वैशिष्ट्य असं आहे की या मुंबईमध्ये सगळ्यात भाडं कमी हे शिवाजी मंदिरचं आहे, सगळ्यात भाडं कमी. त्याचप्रमाणे सोयी सुविधा कमी आहे, पण या रंगभूमीची ताकद आहे की छत्रपती शिवाजी महाराज हेच नाव आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे नाट्यगृह नाहीये तर हे नाट्य मंदिर आहे. हे ज्यांनी नाव ठेवलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला खूप कमी सुविधामध्ये आणि कमी सोयीमध्ये, फार CC कॅमेरे न लावता सुद्धा हे प्रचंड अत्यंत सुरक्षित आणखी अधिक जिथे ह्या रंगभूमीवरती ते झालं ते महाराष्ट्रात गाजलं नाही असं कधीच होत नाही. ह्या जाणीवेतून महाराष्ट्रातल्या लोकांनी इथे यावं म्हणून गेल्या वर्षभरापासून
जे प्रायोगिक नाटक, हौशी नाटक करणारे जे ग्रुप्स आहेत त्यांना दर सोमवारी संध्याकाळचं जे सत्र असतं ते विनामूल्य दिलं जातं. आणि तरी सुद्धा सांगतो, अनेक आम्हाला अडचणी आहेत, अडचणीत आणणारे कलाकार आहेत, नाट्य निर्माते आहेत, गैरवापर करणारे आहेत, पण त्या सगळ्यांमुळे आमचा अधिक फायदा झाला. 22 आणि 23 सालामध्ये शिवाजी मंदिरचं उत्पन्न हे 52 लाख होतं. आम्हाला लोकांनी अडचणीत आणल्यानंतर पेपरमधनं जाहिराती देऊन आमचा शेवटचा प्रयोग होऊन आमचं काही अडलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे इतके जबरदस्त आहे की उत्पन्न 23 आणि 24 मध्ये 1,08,00,000 झालं. आणि आज अशी परिस्थिती आहे, ह्या वर्षी 24 आणि 25 मध्ये आम्ही 1,19,00,000 गेलो. जे आलं ते देण्याची वृत्ती आहे. अनेक कलाकारांचा आणखी दिग्दर्शक, नाट्य निर्मात्यांचा सहभाग झालेला ही रंगभूमी आहे. त्याच्यावरती प्रेम करायला शिका. जीवनात नाटक असतं, परंतु नाटकामध्ये कोणाचा तरी नाक कापल्याचा कट नसावा असं मला नेहमी वाटतं. तर आम्हाला असं वाटतं की या हेतूने आपली 60 वर्षाची संस्था आहे की 100चं तर शताब्दी करणारच आहे, पण त्याच्यात पुढे अनंत काळ चालत राहणार आहे. छत्रपती शिवाजी मंदिर ट्रस्ट आणि हे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह याला आपण शुभेच्छा द्याव्यात ही नम्र विनंती. शिवाजी